हॅलो स्टुडंट्स, आज आपण महत्त्वाचा चॅप्टर बघूया. डेप्रिसिएशन, जो 11वीचा 7 नंबरचा चॅप्टर आहे. तर आता सेकंड सेमिस्टर सुरू आहे, त्यामुळे आपण डेप्रिसिएशनने सुरू करूया. अतिशय महत्त्वाचा असा चॅप्टर. पहिले 12वीला होता, आता तो 11वीच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेला आहे. थोडासा प्रॅक्टिकल आहे. तर डेप्रिसिएशन हा शब्दच आपल्याला पहिले समजून घेतला पाहिजे. डेप्रिसिएशन हा आपल्या रेग्युलर वापरातला शब्द नाही आहे, पण आपल्या रेग्युलर डे टू डे लाईफमध्ये आपण याचा अनुभव घेत असतो. बघायला गेलो तर आपल्या घरात भरपूर अशा किमती वस्तू असतात. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे एक टेलिव्हिजन सेट असतो, आपल्याकडे मोबाईल आहे, आपल्याकडे CD DVD जे काही प्लेयर असतील ते आहेत. या सगळ्या आपल्याकडे एकच असतात. फर्निचर झालं. तर ह्या आपण असेट म्हणून विकत घेतलेल्या असतात. असेट म्हणजे आपण त्या लॉंग टर्म यूजसाठी वापर करतो. हे आपलं झालं डे टू डे आपल्या घरातल्या गोष्टी सांगतो आहे मी. बिझनेसचं पण असंच आहे. ते पण काही मशिनरी घेतात, फर्निचर घेतात, त्यांच्या डे टू डे यूजसाठी ऑफिसमध्ये लागणाऱ्या गोष्टी. आणि त्यांचं इंटेन्शन असं असतं की हे कमीत कमी 5 वर्ष किंवा 10 वर्ष चालायला पाहिजे, आणि 5-10 वर्षानंतर आम्ही नवीन वस्तू घेऊ. पण ॲटलिस्ट तेवढे वर्ष चालणं गरजेचं आहे. मग हे आपण घेतलं, ही एखादी वस्तू घेतली, ती ठीक आहे, घेतली आपण कॉस्टली वस्तू 10-15 हजाराची. पण 10-15 हजाराची वस्तू घेतल्यानंतर त्या वस्तूची किंमत दरवर्षी तेवढीच थोडीच राहणार आहे. आपल्याला बुक्स अकाउंट्समध्ये त्याचं मेंटेन करावं लागेल ना, रेकॉर्ड, की आज मी चला 2017 2015ला एखादी वस्तू घेतली, 2016ला पण त्याची तीच किंमत कशी काय असणार आहे? तशी नसणार ना. आपण बुक्समध्ये जेव्हा रेकॉर्ड करतो एखादी वस्तू, त्यावेळी ती तेवढ्याच किमतीची आपण दाखवू शकत नाही दरवर्षी. आता आपल्या डे टू डे लाईफमधलं आपण एखादं एक्झाम्पल जरी घेतलं, की आपण एखादा मोबाईल विकत घेतला. आज तो 20,000चा मोबाईल आहे, पण तो 6 महिन्याने तुम्हाला कोणी त्याचं 20,000 रुपये देणार आहे का? जरी तुम्ही विकायला गेलात तर नाही देणार. तसंच सगळ्या बिझनेसच्या असेटचं पण तसंच आहे. एखादा प्रिंटर आहे, किंवा एखादा मॉनिटर आहे, किंवा एखादा कम्प्युटर आहे, तर या सगळ्या गोष्टी ज्यावेळी तुम्ही विकत घेता, त्या दिवशी तर त्याची किंमत तुम्ही जी काय असेल त्या पद्धतीने विकत घेता. पण ज्यावेळी ती तुम्ही एक वर्ष किंवा 2 वर्षांनी तुम्ही समजा विकायला जाता, तर तुम्हाला तीच किंमत तर मिळणार नाही. याचा अर्थ त्या वस्तूच्या किमतीमध्ये जी घसरण, किंवा आपण त्याला म्हणू रिडक्शन, जी उतार किमतीमध्ये जो डिडक्शन होते, त्या डिफरन्सला आपण डेप्रिसिएशन असं म्हणतो. तर हे झालं इंट्रोडक्शन. तुम्हाला कळलं असेल की बाबा एखादी वस्तू, आपला एखादा TVचा आहे ना, आपला TV आहे, आपण तो 1 वर्ष वापरल्यानंतर जर आपल्या शेजाऱ्याला किंवा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये विकायचा म्हटला, तर आपण तीच किंमत थोडीच सांगणार आहे. समजा आपण 20,000ला घेतला, तर तो 20,000ला थोडंच सांगणार. आपण म्हणू बाबा आमचा TV विकायचा आहे, 5,000 दिले तरी चालतील, 10,000 दिले तरी चालतील. तर हे जे आपण ॲक्सेप्टेड केलेलं आहे की बाबा ही किंमत तर एवढी मला मिळणार नाही जी मी विकत घेतली, मग जी मी किंमत ठरवतो त्याच्यामधला जो डिफरन्स येतो त्याला आपण डेप्रिसिएशन म्हणतो. तर डेप्रिसिएशन म्हणजे काय? तर रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ असेट. तर हे रिडक्शन, याचा आपण ओरिजिन बघूया. हा डेप्रिसिएशन या शब्दाची ओरिजिन काय आहे? तर हा शब्द लॅटिन वर्डमधून आलेला आहे, डेप्रिटियम. याचा अर्थ रिडक्शन. डेप्रिटियम या शब्दाचा अर्थ आहे रिडक्शन. मग हा डेप्रिसिएशन हा वर्ड तिथून घेतला गेला आहे. आणि इकडे आपल्या बिझनेसमध्ये ज्यावेळी डेप्रिसिएशन हा शब्द आपण वापरतो,
त्याचा अर्थ असा आहे की आपल्या बिझनेस असेट्स किंवा ज्या फिक्स असेट्स आहेत त्याच्यामध्ये त्याच्या किमतीमध्ये होणारी घट याला आपण डेप्रिसिएशन म्हणायचं. आता तुम्ही म्हणाल की डेप्रिसिएशन सगळ्याच असेट्सवर लागणार की सगळ्याच फिक्स असेटवर लागणार, तर तसं नाही आहे. त्याला पण एक अपवाद आहे. लँड म्हणजे जमिनीचे भाव कधी उतरत नाहीत, ते वाढत जातात. त्यामुळे डेप्रिसिएशन हा प्रकार त्याच्यामध्ये बसत नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की डेप्रिसिएशन जनरली एखादी फिक्स असेटच्या वापरामुळे वेअर अँड टेअर आपण त्याला म्हणू, आणि त्या वापरामुळे त्याच्या किमतीमध्ये होणारी घट याला आपण डेप्रिसिएशन म्हणतो. ठीक आहे. तर डेप्रिसिएशन अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे बिझनेसमधला. आता आपण याच्या काही डेफिनेशन बघूया. जास्त नाही घेणार मी, 5-6 डेफिनेशन आहेत, पण त्यातल्या 1-2च मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. डेप्रिसिएशन इज द ग्रॅज्युअल डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट फ्रॉम एनी कॉज. R.N. कार्टर याने काय सांगितलं की डेप्रिसिएशन हा एक प्रकारचा रिडक्शन आहे, कंटिन्युअस रिडक्शन. एखाद्या असेटमधला असेटच्या व्हॅल्यूमधला जो रिडक्शन आहे त्याला आपण डेप्रिसिएशन म्हणतो, ते कुठलंही कारण असू दे. सेकंड डेफिनेशन आहे डेप्रिसिएशन मे बी डिफाईन ॲज ग्रॅज्युअल डिटोरिएशन इन द व्हॅल्यू ड्यू टू यूज. सेम मिनिंग. डेप्रिसिएशन मे बी डिफाईन ॲज परमनंट अँड कंटिन्युइंग डिमिन्युशन इन द क्वालिटी, क्वांटिटी ऑर व्हॅल्यू ऑफ असेट. तर अशा प्रकारचे डेफिनेशन आहेत. सेम तुम्हाला त्याचं मिनिंग तर सेमच आहे, फक्त तुम्ही लिहायचे 1-2 डेफिनेशन. याच्यावर थिअरी क्वेश्चन विचारतील की नाही शक्यता कमी आहे, पण ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये तुम्हाला असं विचारू शकतात की वर्ड डेप्रिसिएशन इज डिराइव्ड फ्रॉम डॅश डॅश डॅश, तर तुम्ही सांगू शकता लॅटिन वर्ड डेप्रिटियम. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. डेप्रिसिएशनचं एका वाक्यात उत्तर विचारू शकतात ते लोक, तर तुम्ही लिहू शकता की डेप्रिसिएशन मीन्स रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स असेट. तर हे एवढं सिम्पल एका वाक्यात उत्तर आहे त्याचं. त्यानंतर एक 6वी बघा, एकदम सिम्पल आहे, ती पण तुम्ही पाठ करू शकता. कंटिन्युअस, ग्रॅज्युअल अँड परमनंट रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ असेट इज कॉल्ड डेप्रिसिएशन. अतिशय सिम्पल भाषेत त्याने पूर्ण डेप्रिसिएशन समजवलेलं आहे. तर ह्या 2-3 डेफिनेशन आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवू शकता, पाठ करू शकता आणि लिहिता येऊ शकतात तुम्हाला. त्याच्यानंतर आपण बघूया की डेप्रिसिएशनची कारणं काय आहेत. व्हॉट आर द कॉजेस ऑफ डेप्रिसिएशन. का बरं डेप्रिसिएशन होतं किंवा डेप्रिसिएशन का कन्सिडर करावं आपण. तर पहिली गोष्ट म्हणजे नॅचरल वेअर अँड टेअर. जे रेग्युलर आपण वापर करतो त्या असेटचा, त्या वस्तूचा, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जी घट होत असते त्याच्या किमतीमध्ये, त्याच्या वापरामुळे त्याच्यामध्ये जो त्याचं फाईननेस, त्याचा जो फ्रेशनेस निघून जात असतो हळूहळू, आणि त्यामुळे त्याची किंमत घटत जाते. हा नॅचरल वेअर अँड टेअर आपण त्याला म्हणू शकतो. दुसरं आहे पॅसेज ऑफ टाईम. म्हणजे भरपूर वेळ एखादी वस्तू तुम्ही ठेवलीत तुमच्याकडे आणि नंतर 10 वर्षांनी 5 वर्षांनी तिला जर विकायला काढलं तर ती भंगारमध्येच जाणार आहे, कारण की तिचा तो टाईम पिरियड निघून गेलेला आहे. तिचा त्यावेळी यूज होता, आता थोडाच आहे. तर पॅसेज ऑफ टाईम अतिशय महत्त्वाचं आहे, ते सुद्धा तुम्ही कन्सिडर केलं पाहिजे. तिसरं आहे ऑब्सोलेन्स. ऑब्सोलेन्स म्हणजे काय, तर कधी कधी काय होतं की टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट होतात, टेक्निकमध्ये चेंजेस होतात प्रोडक्शनच्या, त्यामुळे ओल्ड ज्या गोष्टी असतात, जुन्या मशिनरीज, त्या आउट ऑफ यूज होतात. तर त्यामुळे सुद्धा त्याच्या व्हॅल्यूमध्ये रिडक्शन होतं. आता कितीतरी तुम्हाला एक्झाम्पल सांगण्यासारखे आहेत या बाबतीत. तुम्हाला आठवत असेल तर प्रिंटिंग जो बिझनेस आहे, प्रिंटिंग बिझनेस, आपण व्हिजिटिंग कार्ड छापतो, लग्नाच्या पत्रिका छापतो, तर याच्यामध्ये पहिल्यांदा प्रिंटिंग प्रेसमध्ये तुम्ही गेला असाल की नाही माहीत नाही, पण कधीतरी एखादा व्हिजिट करा. त्याच्यामध्ये पहिल्या त्या वेगळ्या मोठ्या मोठ्या मशीन यायच्या, पण आज त्याच गोष्टी तुम्हाला छोट्याशा कॉम्पॅक्ट प्रिंटरमध्ये पण अवेलेबल होतात. आज तर फ्लेक्स बनवणाऱ्या वेगळ्या मशीन आलेल्या आहेत ज्या प्लॅस्टिकवर फोटो प्रिंट करतात. पहिले तसं नव्हतं, पण त्या मशीन गेल्या आता, त्या आता कोण वापरत नाही, मग त्या ऑब्सोलीट झाल्या. तर हा जो प्रकार आहे, हा तिसरा तुम्ही बघितलात.
ऑप्सलन्स. चौथा आहे डिप्लेशन. डिप्लेशनचा अर्थ आहे डिप्लेट. डिप्लेट म्हणजे एम्प्टी. एम्प्टी म्हणजे संपून जाणं, रिकामं होणं. आता हे कुणाच्या बाबतीत लागू होतं, तर ज्या नॅचरल असेट्स आहेत आपल्याकडे, जसं जंगलं आहेत. आज जंगल तोड चालू आहे, जंगले पण संपत चाललेली आहेत. परत तो कोण झाडं लावत नाही, तिकडे जंगल तोडताड करतात आणि आपल्याला पाहिजे तशी झाडं लावून त्याला जरा मोकळेपणा करतात. त्यामुळे ती जंगलाचा जो दाटपणा आहे तो निघून गेलेला आहे ना. त्यामुळे आपण त्याला जंगल तर नाही म्हणू शकत, एक वेळ आपण त्याला बाग म्हणू शकतो, पण जंगल नाही म्हणू शकत. तर जंगल आता संपत चालले आहेत. त्यानंतर ह्या पेट्रोलियम ऑइल जे येतं, नॅचरल गॅस आपण त्याला म्हणतो, त्याच्या विहिरी आहेत त्या इकडे जे अरेबियन कंट्रीज आहेत तिकडे, त्या पण आता संपत चाललेल्या आहेत. कारण की ते नॅचरल आहे ना, जेवढं काळाल यूज कराल काही दिवसांनी ते संपणारच आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये पण कितीतरी अशा नॅचरल वेल्स आहेत त्या संपलेल्या आहेत, म्हणजे त्या आता आउट ऑफ यूज आहेत. त्यानंतर माइन्स आहेत. माइन्स म्हणजे सोन्याची खाण, तांब्याची खाण, सगळ्या कोळशाची खाण, ह्या तुम्ही ऐकल्या असतील न्यूजमध्ये वगैरे. कितीतरी माइन्स पहिल्या खोदल्या होत्या, त्यातलं आता ते संपलं नॅचरल रिसोर्सेस, त्यामुळे त्यांनी ते बंद करून टाकल्या. त्यामुळे डिप्लेशनचा अर्थ काय होतो, डिप्लेशन म्हणजे एम्प्टी. त्या गोष्टी संपून गेल्यात, आता त्या आपण यूजच्या बाहेर ठेवल्या. नेक्स्ट पॉईंट आहे नॅचरल कॅलॅमिटीज. नॅचरल कॅलॅमिटीज म्हणजे फ्लड येतात, आग लागते, किंवा काही ॲक्सिडेंट होते, किंवा सायक्लोन आहे, अर्थक्वेक आहे, त्याच्यामध्ये आपल्या काही ॲसेटचं नुकसान झालं, घराचं, मग ते न भरणारं नुकसान आहे, तो पूर्ण लॉस आहे, कंप्लीट लॉस आहे. तर तो पण एक कारण आपण याच्यात धरू शकतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे इन्व्हेन्शन. इन्व्हेन्शन आता तर खूपच होत आहेत इन्व्हेन्शन. तुम्ही बघताय मार्केटमध्ये फोनच्या बाबतीत, हा फोन गेला की दुसरा फोन आला. iPhone 10 आला आहे, iPhone 12 आला आहे. जेव्हा नवीन iPhone लॉन्च होतो तेव्हा जुन्या iPhoneची किंमत ऑटोमॅटिक कमी होते. दॅट इज रिडक्शन, दॅट इज डेप्रिसिएशन. सो इन्व्हेन्शन ऑल्सो इम्पॉर्टंट फॅक्टर. मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू म्हणजे एखाद्या वस्तूची मार्केट व्हॅल्यू जेव्हा चेंज होते तेव्हा त्याच्या किमतीमध्ये घट होते. मार्केटमध्ये जी चालणारी वस्तू असते, आत्ता ती चालते, नंतर तिचं मार्केट संपतं. जसं नोकिया फोन तुम्हाला आठवत असेल, पहिले पूर्ण मार्केट कॅप्चर केलं होतं. आज तीच जागा सॅमसंगने घेतलेली आहे. आता हळूहळू वेगवेगळ्या कंपन्या येत आहेत, आपापल्या पद्धतीने ते मार्केट कॅप्चर करतात, त्याची मार्केट व्हॅल्यू वाढवतात. त्यामुळे दुसरा जो प्रोडक्ट असतो त्याची किंमत ऑटोमॅटिक कमी होते. तर हा आहे मार्केट व्हॅल्यू. आता आपण बघूया मेथड्स ऑफ डेप्रिसिएशन कुठल्या कुठल्या असतात याच्यामध्ये. तर मेथड्स ऑफ डेप्रिसिएशनमध्ये आपल्याला दोन मेथड्स आहेत. एक फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड आहे आणि एक डिमिनिशिंग बॅलन्स मेथड आहे. तर ह्या मी पुढे डिस्कस करतो. आपण सध्या तर ते कॉजेस ऑफ डेप्रिसिएशन बघितले. आता पुढे आहे नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ डेप्रिसिएशन. तर डेप्रिसिएशनची गरज काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक लक्षात ठेवायचं की डेप्रिसिएशन इज नॉन कॅश आयटम. याची पैशामध्ये कॅल्क्युलेशन होत नाही. की समजा आज तुम्ही 15,000चा TV घेतलात आणि 6 महिन्यांनी त्याची व्हॅल्यू 10,000 झाली, याचा अर्थ तुमच्याकडचे 5,000 रुपये कॅशमध्ये कमी झाले असं नाही. व्हॅल्यू ऑलरेडी तुम्ही दिलेली आहे, फक्त ती बुकमध्ये कमी झालेली आहे. म्हणजे आपण म्हणूया त्याची बुकिश व्हॅल्यू कमी झालेली आहे, कॅश कमी झालेली आहे, म्हणून याला नॉन कॅश आयटम म्हणतात. बट इट इज वन टाईप ऑफ लॉस, सो इट शुड बी रेकॉर्डेड इन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की हा नॉन कॅश आयटम आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये येणारा महत्त्वाचा प्रश्न. इट इज नॉमिनल अकाउंट अँड इट शुड बी चार्ज टू P&L अकाउंट एव्हरी इयर. दरवर्षी तुम्हाला फिक्स असेटवर डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. ठीक आहे. आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की डेप्रिसिएशन हा P&L अकाउंटमध्ये का कॅल्क्युलेट करायचा. तर दरवर्षी जी बुक व्हॅल्यू आपल्याला फिक्स असेटची दिसते ती सेम टू सेम दिसली नाही पाहिजे. पहिली गोष्ट, त्याच्यामध्ये काही ना काही चेंजेस होणार आहेत.
तर ते आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये दिसलं पाहिजे. त्यामुळे आपलं प्रॉफिट पण ॲक्युरेट कॅल्क्युलेट केलं जाईल. म्हणून डेप्रिसिएशन इग्नोर करणं चुकीचं आहे. ते आपण रेकॉर्ड केलं पाहिजे दरवर्षी. भले आपली कॅश जाते किंवा नाही जाते याचा काही फरक नाही पडत. हा नॉन कॅश आयटम आहे, तर P&L अकाउंटला रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. ॲज अ लॉस एव्हरी इयर तुमचा लॉस तुम्ही रेकॉर्ड केला पाहिजे. ठीक आहे. दुसरं आहे की याच्यामध्ये डेप्रिसिएशन जर तुम्ही रेकॉर्ड नाही केलं, बरोबर आहे, नॉट डिडक्ट नाही केलं अकाउंटमधून किंवा असेटमधून, तर ती असेट ओव्हर व्हॅल्यूड दिसेल. मग त्यामुळे तुमची फायनान्शियल पोझिशन ट्रू अँड फेअर जी बिझनेसची व्हॅल्यू आहे ती दाखवणार नाही. ठीक आहे. तर हे महत्त्वाचं आहे की तुम्हाला ट्रू अँड फेअर व्ह्यू दिसण्यासाठी फायनान्शियल स्टेटमेंटचा डेप्रिसिएशन अतिशय महत्त्वाचा आहे रेकॉर्ड करणं. तिसरा भाग असा आहे की डेप्रिसिएशन आपण काढतो म्हणजे एक प्रकारची अमाऊंट मायनस करतो, वॉट एव्हर इट मे बी. तर त्याचा यूज असा केला जातो की बाबा आपण समजा दरवर्षी एक स्पेसिफिक अमाऊंट ॲज अ डेप्रिसिएशन कट करतो आहे, तर ती जर मी सेव्ह केली एका बाजूला, त्याचं प्रोव्हिजन केलं, तर मग काय होईल की आफ्टर द स्पेसिफिक टाईम, म्हणजे आपण एक 10 वर्ष पकडलं, 5 वर्ष पकडलं, त्याच्यानंतर तेवढी अमाऊंट तर तुम्ही जमा करू शकाल आणि ती अमाऊंट तुम्ही त्यानंतर नवीन असेट घेण्यासाठी यूज करू शकाल. कारण की असं पण 5-6 वर्षांनी ते संपणार आहे. तुमचं असेटची जी वर्किंग कॅपॅसिटी आहे ती संपणार आहे, ती तुम्हाला स्क्रॅप करावी लागेल. तर हा एक फायदा होऊ शकतो. त्यानंतर गव्हर्मेंट टॅक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आणि पेमेंट करण्यासाठी तुम्हाला डेप्रिसिएशन अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर आपण बघूया डेप्रिसिएशन का, तर तेवढे पैसे तुम्ही जमा करू शकता ना असेट रिप्लेस करायचे असेल तर. हा मागाशीच पॉईंट मी सांगितला, डिस्कस केला, तर ते अतिशय इम्पॉर्टंट आहे. डेप्रिसिएशन मस्ट बी कॅल्क्युलेटेड अँड तेवढे पैसे तुम्ही दरवर्षी सांभाळून ठेवले पाहिजे. का, तर आफ्टर अ एंड ऑफ लाईफ ऑफ दॅट असेट यू कॅन इझिली रिप्लेस अ न्यू असेट इन द प्लेस ऑफ ओल्ड असेट. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. डेप्रिसिएशनचं इम्पॉर्टन्स खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण बघूया की डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा डेप्रिसिएशन चार्ज करण्यासाठी आपण कुठले फॅक्टर बघायचे असतात. त्याच्यामध्ये एक 2-3 फॅक्टर आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवायचे. सगळ्यात पहिला म्हणजे कॉस्ट ऑफ असेट. व्हाईल कॅल्क्युलेटिंग डेप्रिसिएशन यू हॅव टू कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ असेट and this cost of asset can be calculated by the given formula. Cost of asset is equal to purchasing price of asset plus installation or incidental charges. म्हणजे फॉर एक्झाम्पल इन्सिडेन्शियल किंवा इन्स्टॉलेशन चार्जेस म्हणजे काय की आता तुम्ही एखादा सोफा परचेस केला, आता तो सोफा तो तुम्ही उचलून आणू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला एखादी गाडी किंवा टेम्पो भाड्याने घ्यावा लागेल, त्यासाठी 2 माणसं घ्यावे लागतील. लोडिंग अनलोडिंग झालं तर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, त्या माणसांची मजुरी, असं मिळून तुम्ही एक्स्ट्रा 1-2 हजार रुपये पे करणार. दॅट इज ऑल्सो इन्क्लुडेड इन द कॉस्ट ऑफ असेट. म्हणून परचेस प्राईस प्लस अदर चार्जेस आपण म्हणूया त्याला सिम्पल. याच्यामध्ये त्यात काय काय येतं, तर कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन येतं, त्यानंतर कस्टम ड्युटी असेल तर कस्टम ड्युटी येईल, अनलोडिंग चार्जेस येईल, ब्रोकरेज येईल आणि वेजेस फॉर फिक्सेशन, रिपेअर्स किंवा सेकंड हँड असेट घेतले असेल तर त्याला रिकंडिशनिंग करण्यासाठी जो खर्च कराल तो. तर हे सगळं कॉस्ट ऑफ असेटमध्ये ॲड करायचे आणि ती पूर्ण अमाऊंटच त्या असेटची किंमत असणार आहे. मग त्याला कॉस्ट ऑफ असेट म्हणतात. दुसरं म्हणजे इस्टिमेटेड लाईफ ऑफ असेट किंवा युजफुल लाईफ ऑफ असेट. तर तुम्ही एक डिसाईड करणार की बाबा 5 वर्ष चालेल, 10 वर्ष चालेल, 8 वर्ष चालेल, जे काय असेल ते. मग दॅट इज युअर इस्टिमेटेड लाईफ. तर तीसुद्धा कन्सिडर करणं गरजेचं आहे. अच्छा, त्यानंतर समजा इस्टिमेटेड लाईफ संपल्यानंतर ती भंगारात जेव्हा आपण विकू स्क्रॅपमध्ये, त्यावेळी त्याची किती किंमत, नेग्लिजिबल अमाऊंट मिळेल स्क्रॅप व्हॅल्यू, तर ती पण तुम्ही कन्सिडर केली पाहिजे की 500 रुपये मिळतील, 200 रुपये मिळतील, 300 रुपये मिळतील, 1000 रुपये मिळतील, वॉट एव्हर इट मे बी. तर तीसुद्धा कन्सिडर करणं गरजेचं आहे. आणि ते कन्सिडर केल्यानंतर मग तुम्ही एक फॉर्म्युला बनवून
त्याच्यामध्ये तुम्ही हे कॅल्क्युलेट करू शकता डिप्रेशन कसं ते मी तुम्हाला एक एक्झाम्पलने दाखवतो. तर एक्झाम्पल बघा, depreciation is calculated by following formula. Depreciation is equal to original cost minus scrap value upon estimated life of asset. हा सिंपल फॉर्म्युला आहे. ओरिजिनल कॉस्ट म्हणजे मी मगाशीच सांगितलं की जी कॉस्ट ऑफ असेट आहे, परचेसिंग प्राईस ऑफ असेट प्लस इन्सिडेन्शियल चार्जेस. आता याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघा, अ मशीन कॉस्टिंग ₹15,000 इज परचेस अँड इन्स्टॉलेशन चार्जेस ऑफ ₹3,000 इज पेड. म्हणजे 15 + 3 18,000 झाले. इस्टिमेटेड लाईफ ऑफ असेट इज 10 इयर आपण ॲझ्युम केली. आणि स्क्रॅप व्हॅल्यू ₹2,000 त्याच्या लाईफनंतर आपल्याला भंगारचे पैसे मिळणार. देन द डेप्रिएशन अमाऊंट कसं कॅल्क्युलेट करायची आहे, तर डेप्रिएशनचा फॉर्म्युला मी लिहिलेला आहे. डेप्रिएशन पर ॲनम म्हणजे वर्षभराचं इज इक्वल टू ओरिजिनल कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू अपॉन एस्टिमेटेड लाईफ. तर तुम्ही बघा 15 + 3 18 - 2,000 भागिले 10 टोटल होते 18 - 2 16,000. 16,000 भागिले 10 ₹1,600 पर ॲनम. तर डेप्रिसिएशन हा अशा प्रकारे सिंपल पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो. एक 2 मार्कासाठी विचारला जाणारा प्रश्न आहे. हा एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही लिहून घ्या. हा फॉर्म्युला पण लक्षात ठेवा. हा पण फॉर्म्युला ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारला जातो एखादा शब्द गाळून, तर ते पण तुम्हाला भरावा लागतो. तर आता आपण बघणार आहोत मगाशी सांगितल्याप्रमाणे मेथड्स ऑफ डेप्रिसिएशन. आता याच्यामध्ये कुठल्या मेथड आहेत, तर मी सांगितलं ना, फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड, त्यालाच दुसरं नाव आहे स्ट्रेट लाईन मेथड किंवा ओरिजिनल कॉस्ट मेथड. ही एक पहिली मेथड झाली. आणि दुसरी आहे डिमिनिशिंग और रेड्युसिंग बॅलन्स मेथड और रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड. ही जरा थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे, पण ठीक आहे, समजून येईल आपल्याला. तर आता फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड किंवा स्ट्रेट लाईन मेथड किंवा ओरिजिनल कॉस्ट मेथड म्हणजे काय, तर या मेथडमध्ये आपण एक स्पेसिफिक पर्सेंटेज ॲझ्युम करतो. 10%, 15%, 5%. ते ओरिजिनल कॉस्टवर आपण कॅल्क्युलेट करणार दरवर्षी, बरोबर आहे. आणि ते रेड्यूस करत जाणार, मायनस करत जाणार दरवर्षी जिथपर्यंत त्या ॲसेटची व्हॅल्यू 0 होत नाही. ठीक आहे, ते मी तुम्हाला एक एक्झाम्पल दृष्टीने दाखवेन. तर त्याची स्क्रॅप व्हॅल्यूसुद्धा आपल्याला मिळू शकते. तर अशा प्रकारे ते डेप्रिएशन कॅल्क्युलेट केलं जातं. दरवर्षी फिक्स अमाऊंट आपली असेटमधून मायनस होणार, सेम अमाऊंट असणार आहे, नो चेंजेस. तुम्हाला एक्झाम्पल बघायचं असेल तर एक्झाम्पल मी टाकतो की स्ट्रेट लाईन मेथडमध्ये बघा 2001ला 30,000 आहे. लेस डेप्रिएशन त्या वर्षी 3,000 आलेलं आहे. 2002ला त्याची व्हॅल्यू 27,000 झाली, पण डेप्रिएशनची अमाऊंट 3,000च राहिली बघा सेम. याचा अर्थ स्ट्रेट लाईन मेथडमध्ये डेप्रिएशनची अमाऊंट चेंज होत नाही. ठीक आहे. आणि डेप्रिएशन ऑलवेज चार्ज ऑन ओरिजिनल कॉस्ट, म्हणजे 30,000 जी पहिली प्राईज होती ना स्टार्टिंगची, त्याच्यावरच चार्ज केलं जातं 10% तर ही गोष्ट लक्षात ठेवा. ही स्ट्रेट लाईन मेथड आहे. स्ट्रेट लाईन मेथड जर आपण ग्राफिकली दाखवायला गेलो तर त्याचा ग्राफ एकदम स्ट्रेट येणार. स्ट्रेट हा ग्राफ बघा, हा ग्राफ त्याचा स्ट्रेट येणार आहे. हा ग्राफ जर बघाल तर दरवर्षी 3,000 3,000 3,000 3,000 इयर 1 इयर 2 इयर 3 इयर 4 3,000 3,000 3,000 चार्ज झालेला आहे. तर अशा प्रकारे स्ट्रेट लाईन मेथड तुम्ही समजून घेऊ शकता. दुसरी मेथड आहे रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड, किंवा आपण त्याला म्हणू शकतो डिमिनिशिंग बॅलन्स मेथड किंवा रेड्युसिंग बॅलन्स मेथड. आता याच्यामध्ये काय आहे, तर रेड्युसिंग बॅलन्स म्हणजे दरवर्षी कमी कमी होणारा बॅलन्स, त्याच्यावर डेप्रिएशन. याच्यात ओरिजिनल कॉस्टवर डेप्रिएशन चार्ज केलं जात नाही. तसं मगाशी दरवर्षी 30,000वर करत होतो तसं नाही. तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवतो. एक्झाम्पलमध्ये बघा की डिमिनिशिंग बॅलन्स मेथडमध्ये 2001ला 30,000 व्हॅल्यू होती ओरिजिनल कॉस्ट त्याची, लेस डेप्रिएशन 10% 3,000. आता 27,000 ते 2002मध्ये तुम्हाला दिसत आहेत. याला आपण WDV म्हणतो. काय म्हणतो, रिटर्न डाऊन व्हॅल्यू. आता यावर्षी डेप्रिएशन 10% चार्ज कशावर होणार, 27,000वर, म्हणजे रिटर्न डाऊन व्हॅल्यूवर. म्हणून याला रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड पण म्हणतात. तर 2,700 बघा वजा झालेले आहेत.
आणि 2003 पुढे तो बॅलन्स आला. असं कंटिन्यू होणार. तो मोठा एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवेन नंतर. तर अशा पद्धतीने रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथडमध्ये कधी पण डेप्रिसिएशन हे रिटर्न डाऊन व्हॅल्यूवरच कॅल्क्युलेट केलं जातं. आणि ह्या मेथडमध्ये डेप्रिसिएशनची अमाऊंट ही दरवर्षी चेंज होत राहते, कमी कमी होत जाते. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की डिमिनिशिंग बॅलन्स मेथडमध्ये असेटची व्हॅल्यू 0 होत नाही, ती चालत राहते. डेप्रिसिएशन त्याचं कट होत राहतं, ती 0 होणार नाही एखाद्या पर्टिक्युलर इयरपर्यंत. म्हणजे 10 वर्ष तुम्ही पकडलं तर 10 वर्षात काही 0 होणार नाही ती. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. या दोन्ही मेथडमधला हा महत्त्वाचा फरक आहे. आता याचं जर ग्राफिकल प्रेझेंटेशन करायचं झालं तर तुम्ही ग्राफ बघू शकता की पहिल्या वर्षी 3,000, नंतर थोडं कमी, नंतर परत कमी, मग परत कमी. म्हणजे ग्राफ हा डाऊनवर्ड आहे, बरोबर आहे, लेफ्ट टू राईट डाऊनवर्ड आहे. तर इयर 1, इयर 2, इयर 3, इयर 4. तर अशा पद्धतीने आपण डेप्रिसिएशन या रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथडमध्ये चार्ज करतो. तर तुम्हाला माहितीसाठी मी एक्झाम्पल मोठं सांगितलं होतं, तर ते हे एक्झाम्पल तुम्ही मोठं बघू शकता. 10 वर्षाचं स्ट्रेट लाईन मेथडप्रमाणे व्हॅल्यू 0 आलेली आहे. दरवर्षी डेप्रिसिएशनची अमाऊंट सेम आहे बघा, 3-3 हजार रुपये, बरोबर आहे, स्ट्रेट लाईन मेथडमध्ये. ॲज कम्पेअर टू डिमिनिशिंग बॅलन्स मेथडमध्ये दरवर्षी डेप्रिसिएशनची अमाऊंट चेंज होते बघा. ठीक आहे, ही चेंज होत चाललेली आहे 10%. आपण कशावर काढतो आहे? रिटर्न डाऊन व्हॅल्यूवर. पहिल्या वर्षी 27,000वर काढले, 2,700, नंतर 24,300वर 2,430, 21,870वर 2,187, अशी कॅल्क्युलेट 10% आपण कॅल्क्युलेट करत जातो आहे. तर हा चार्ट नीट बघून घ्या. स्ट्रेट लाईन मेथडमध्ये व्हॅल्यू 0 येते आफ्टर अ स्पेसिफिक टाईम, आणि डिमिनिशिंग बॅलन्समध्ये व्हॅल्यू 0 होत नाही. दुसरा फरक म्हणजे डेप्रिसिएशनची अमाऊंट सेम असत नाही. ठीक आहे. तिसरं म्हणजे डेप्रिसिएशन डिमिनिशिंग बॅलन्स मेथडमध्ये रिटर्न डाऊन व्हॅल्यूवर काढतात, स्ट्रेट लाईन मेथडमध्ये ओरिजिनल कॉस्टवर काढतात. तर अशा पद्धतीने तुम्ही हा चार्ट बघू शकता. त्याच्यासाठी मी स्पेशल डेप्रिसिएशनचं डिस्टिंग्विश पण तयार केलेलं आहे. त्याची मिनिंग तुम्ही बघाल तर फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड आणि रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड याची तर मिनिंगमध्ये सांगितलं की अंडर दिस मेथड डेप्रिसिएशन पर इयर ऑन द असेट रिमेन फिक्स. मग अशीच सांगितलं की डेप्रिसिएशन सेम राहणार. याच्यामध्ये अंडर दिस मेथड डेप्रिसिएशन पर इयर ऑन द असेट गोज ऑन रेड्युसिंग, म्हणजे डेप्रिसिएशनची अमाऊंट चेंज होत राहणार. दुसरं आहे ऑन ओरिजिनल कॉस्ट ऑफ असेट, चार्ज ऑन ओरिजिनल कॉस्ट ऑफ असेट, आणि याच्यात रेड्युसिंग बॅलन्स ऑफ असेट म्हणजे रिटर्न डाऊन व्हॅल्यूवर चार्ज होणार. तर हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. तिसरं पण सेम अमाऊंट सेम राहणार आहे. याच्यामध्ये अमाऊंट डिक्रीज होत जाणार आहे दरवर्षी. व्हॅल्यू ऑफ फिक्स असेट 0 होणार आहे की स्पेसिफिक टाईम पिरियडनंतर, याच्यात 0 होत नाही. प्रॉफिटमध्ये काय फरक पडतो? तर प्रॉफिट्स आर मोर ड्युरिंग द अर्लियर इयर्स ऑफ द लाईफ ऑफ असेट दॅन लेटर इयर्स, अँड प्रॉफिट आर लेस ड्युरिंग द अर्लियर इयर दॅन द लेटर इयर. हे असं का होतं? कारण की पहिल्या मेथडमध्ये 3,000 फिक्सच राहणे. त्यामुळे त्याचा फरक काय पडतो की पहिल्यांदा एवढं काय वाटत नाही, सुरुवातीला प्रॉफिट जास्त दिसतो, नंतर मग तो कमी कमी होत जातो आपला, कारण की असेटची व्हॅल्यू अशी पण कमी कमी होत जाणार आहे. आपण याच्यामध्ये प्रॉफिट सुरुवातीला जास्त कमी दिसायला लागतो, नंतर त्याच्यामध्ये फरक पडत जातो, तो प्रॉफिट वाढत जातो, कारण की डेप्रिसिएशनची अमाऊंट कमी कमी होत जाते. त्यानंतर फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड टॅक्स अथॉरिटी म्हणजे गव्हर्नमेंटकडून रेकग्नाइज नाही आहे, पण रिटर्न डाऊन व्हॅल्यू ॲक्सेप्टेड आहे, ही वापरली जाते सगळीकडे. दिस मेथड इज सुटेबल वेअर रिपेअर चार्जेस आर लेस अँड ऑब्सोलन्स इज नॉट फ्रिक्वेंट. फिक्स इन्स्टॉलमेंट मेथडमध्ये दिस मेथड इज सुटेबल वेअर रिपेअर चार्जेस आर मोर इन लेटर इयर्स अँड ऑब्सोलन्स इज मोर. जेव्हा फिक्स इन्स्टॉलमेंट मेथडमध्ये ज्यावेळी तुमची रिपेअर चार्जेस कमी असतात आणि ऑब्सोलन्स म्हणजे ते खराब होणारी नसते असेट, अशावेळी ही चांगली आहे. पण ही मेथड रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड ही कधी की ज्यावेळी रिपेअर चार्जेस खूप असतात आणि ऑब्सोलन्स पण म्हणजे असेट गायब होण्याचा प्रकार किंवा मार्केटमधून जाण्याचा प्रकार जास्त असेल तर ही सुटेबल आहे. डेप्रिसिएशन कर्व तर तुम्हाला दाखवले दोन्ही त्या पद्धतीने आहेत. पॅरलल असतो फिक्स इन्स्टॉलमेंटचा आणि याचा डाऊनवर्ड आहे लेफ्ट टू राईट.
हे मी पण सांगितलं होतं. तर अशा प्रकारे डेप्रिसिएशन हे तुम्ही, ही थिअरी लेक्चर आहे, हे तुम्ही समजून घ्यायचं. तर याच्या काही एंट्रीज आहेत त्या आपण बघूया. अकाउंटिंग एंट्रीज एकदम सिम्पल आहेत. ह्याच्यामध्ये पहिल्या वर्षासाठी, त्यानंतर कंटिन्यूज वर्षासाठी आणि मग सेलच्या वेळच्या एंट्री आहेत त्याच्यामध्ये काही ठेवलेल्या मी. तर अकाउंटिंग ट्रीटमेंट अशी आहे की ज्यावेळी तुम्ही परचेस कराल तर सिम्पल एंट्री असेट परचेसची आहे. तर जर्नलमध्ये पण आपण बघितलेलं आहे. परचेस केली कॅशवर तर असेट अकाउंट डेबिट, म्हणजेच ती मशिनरी असेल, फर्निचर असेल, वॉट एव्हर, असेटच्या जागी त्याचं नाव येईल. असेट अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, जे काही घ्याल, कॅश घ्या, बँक घ्या, दोन्ही लिहू नका. प्रोफॉर्मा एंट्रीसारखं वाटायला नाही पाहिजे, काहीतरी एक लिहा. तर असेट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट बिंग असेट परचेस फॉर कॅश. जर क्रेडिटवर घेतलं असेल तर सप्लायरचं नाव असेल, क्रेडिटरचं नाव असेल. असेट अकाउंट डेबिट टू XYZ अकाउंट, वॉट एव्हर इट मे बी. त्यानंतर जर काही एक्स्ट्रा खर्च केले असतील तुम्ही, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस वगैरे काही, सेम एंट्री असेटमध्येच अमाऊंट ॲड होणार. असेट अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. तर माझं मत असं आहे की तुम्ही सगळी टोटल म्हणून एकच एंट्री मारा, वेगवेगळी मारायची गरज नाही. असेटची किंमत 15,000 आहे आणि 3,000 रुपये इन्सिडेन्शियल चार्जेस आहेत. तर 15 आणि 3 18,000 रुपये झाले. ते एकच एंट्री मारा, असेट अकाउंट डेबिट टू कॅश. दोन दोन एंट्र्या वेगवेगळ्या दाखवायची गरज नाही. त्यानंतर पहिल्या वर्षी ते हे झालं. पहिल्या वर्षी तुम्ही असेट घेतले, तर त्या वर्षी डेप्रिसिएशन पण काढावं लागेल. तर त्या वर्षी डेप्रिसिएशन काढण्यासाठी डेप्रिसिएशन चार्ज जेव्हा करता तर डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट ही एंट्री येणार. हा लॉस आहे म्हणून डेबिट होणार नॉमिनल अकाउंटप्रमाणे. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट. आणि त्या वर्षी तो डेप्रिसिएशन आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करावा लागतो सेम इयरला. मग तो डेप्रिसिएशन ट्रान्सफर करायची एंट्री असते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट. एवढी प्रोसेस एका वर्षासाठी आहे, परचेस केल्यानंतर पहिल्या वर्षाची. तर ही प्रोसेस झाल्यावर तुम्हाला अकाउंट क्लोज करून बॅलन्स नेक्स्ट इयरसाठी कॅरी फॉरवर्ड करायचा असतो. ते मी प्रॅक्टिकलमध्ये दाखवेन कसं करायचं, हाऊ टू क्लोज इट अँड हाऊ टू ब्रॉट डाऊन टू द नेक्स्ट इयर. देन नेक्स्ट इयरपासून तुम्हाला काही जास्त एंट्रीज नाही आहेत. नेक्स्ट इयरला डायरेक्ट डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. तर डेप्रिसिएशन तुम्ही चार्ज केलं, एंट्री येणार डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट आणि ते ट्रान्सफर करायची एंट्री आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट. या दोन एंट्र्या कॉमन असणार आहेतच दरवर्षी. जर एखाद वेळी तुम्ही ॲडिशनल असेट जर विकत घेत असाल मध्येच कधी, तर त्याची पण एंट्री आपल्याला परचेसची एंट्री करावी लागेल. ती त्यात ॲड करून टाकायची. नॉट व्हेरी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस. तर ती एंट्री मारल्यानंतर मग डेप्रिसिएशन काढू शकतो. ते सगळं प्रॅक्टिकलमध्ये मी दाखवेन तुम्हाला. त्याच्यानंतर लास्ट इयर, समजा आपण ज्या वर्षी विकतो आहे मशीन किंवा फर्निचर, तर मग आपण काय करायचं, तर सगळ्यात पहिल्यांदा डेप्रिसिएशन काढून घ्यायचं. कारण की विकायच्या अगोदर डेप्रिसिएशन काढणं गरजेचं आहे. मग ते 6 महिन्याचं असो, 3 महिन्यांनी विका, 6 महिन्यांनी विका, 9 महिन्यांनी विका, वर्षभराने विका, ॲट द एंड ऑफ द इयर विका, काही प्रॉब्लेम नाही आहे. डेप्रिसिएशन जेवढा पिरियडचं आहे तेवढं काढणं गरजेचं आहे. 6 महिन्याचं तर 6 महिन्याचं, पूर्ण वर्षाचं तर पूर्ण वर्षाचं. एंट्री येणार डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट. त्यानंतर तुम्ही सेल करणार, तर सेलची एंट्री येणार बँक अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट, म्हणजे पैसे येणार, असेट जाणार. बँक अकाउंट किंवा कॅश अकाउंट, वॉट एव्हर इट मे बी. तर त्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट झाला समजा, तर प्रॉफिट झाला तर तुम्ही एकत्र कंबाईन एंट्री मारू शकता. बँक अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट टू प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट अकाउंट. काही लोक वेगवेगळ्या एंट्र्या मारतात, आपण एकत्रच मारू. त्यामुळे ही पहिली एंट्री काय एवढी ठीक आहे, कारण की तुम्हाला प्रॉफिट किंवा लॉस काहीतरी होणारच आहे. तर प्रॉफिटची एंट्री लक्षात घ्या, बँक अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट टू प्रॉफिट अँड सेल ऑफ असेट अकाउंट. आणि तो प्रॉफिट तुम्ही P&L अकाउंटला ट्रान्सफर करू शकता. किंवा माझं असं मत आहे, तुम्ही टू P&L अकाउंट इकडे लिहून टाका डायरेक्ट, म्हणजे ही एंट्री स्किप होईल. ती काय गरज नाही आपल्याला परत ती मारायची. प्रॉफिट ऑन सेल अकाउंट, सेल ऑन असेट अकाउंट डेबिट टू P&L अकाउंट, याचा कुठे इफेक्ट दाखवायला पण लागत नाही. बेटर वे तुम्ही टू P&L अकाउंट लिहिलं पहिल्याच एंट्रीमध्ये सेल ऑफ असेटमध्ये तरी चालेल. नेक्स्ट एंट्री फॉर सेल ऑफ असेट ॲट लॉस. सिम्पल, बँक अकाउंट डेबिट, लॉस झाला आहे डेबिटला येणार. लॉस ऑन सेल ऑफ असेट अकाउंट डेबिट किंवा P&L अकाउंट डेबिट लिहिलं तरी चालेल टू असेट अकाउंट.
एकदम सिंपल एंट्री आहे. एकाच एंट्रीमध्ये दोन्ही कामं होतील. ही नेक्स्ट एंट्री स्किप होते, ट्रान्सफरिंग लॉस टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ही काय करायची गरज नाही. तुम्ही लॉस ऑन सेल ऑफ असेटच्या जागी P&L डायरेक्ट वरच्या एंट्रीमध्ये घेऊन टाका. मग आपल्याला पुढची एंट्री करायची गरज नाही. त्यानंतर उरलेल्या असेटवर डेप्रिसिएशन काढायचे. ते मी एकत्रच एंट्री मारतो. तर ही डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट ही पहिली कॉमन एंट्रीच झालेली आहे, त्यामुळे त्याचा काही एवढा इश्यू येणार नाही. आणि शेवटी ही एंट्री असते P&L अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन. म्हणजे ते डेप्रिसिएशन आपल्याला P&Lला ट्रान्सफर करायचे. कंपल्सरी प्रोसेस आहे, ही विसरायची नाही. तर ही शेवटची एंट्री होणार आणि त्यानंतर तुमचं अकाउंट क्लोज होणार. तर ह्या एंट्रीज लक्षात ठेवा, ह्या तुम्ही लिहून घ्या बुक्समध्ये. आणि मग आपण याचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर आपण दुसरे पण चॅप्टर घेणार आहोत, त्याचे पण व्हिडिओज बघत चला. तुम्हाला हा लेक्चर कसा वाटला ते सांगा. याच्यामध्ये थिअरी ऑलमोस्ट मी कवर केलेली आहे, विथ एक्झाम्पल, विथ ग्राफ्स, सगळं मी याच्यात घेतलेलं आहे. डेप्रिसिएशनची मिनिंग मी तुम्हाला समजवलेली आहे आणि अतिशय इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, याला स्किप करू नका. प्रयत्न करा प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम घेऊन मी नेक्स्ट लेक्चर येतो आहे. तर हा लेक्चर तुम्ही ऐका, लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा. धन्यवाद.